शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज एक आनंदाची गोष्ट घेऊन किंवा एक गुड न्यूज घेऊन मी आपल्यासमोर हा व्हिडिओ करतो आहे. कारण गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे आपण एक 4च दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता की येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये दर हे कलिंगड असतील, खरबूज असतील याचे वाढायला लागतील किंवा त्याच्यामध्ये आपल्याला तेजी आलेली थोडीफार दिसायला चालू होईल. तर आज मी घेऊन आलो आहे मार्केटची अपडेट की ज्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली गुड न्यूज मी देतो आहे की दर कशा पद्धतीनं आहेत. जसं आपण परवा बोललो त्याच पद्धतीनं दर वाढताना दिसत आहेत. दराचा कल हा सातत्यानं हा जो आलेख आहे हा आपण जेव्हा रिस्क आहे म्हणलं आहे त्यावेळेस थोडासा कमी झाला आहे. ज्यावेळेस आपण तेजी आहे म्हणलं आहे त्यावेळेस तो नक्कीच तेजीकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं ह्या पिकामध्ये असल्यामुळं, या सगळ्या पिकामध्ये आपलं काम असल्यामुळं सातत्यानं व्यापाऱ्यांचा जो संपर्क आहे, आजच आपल्या प्लॉटवर वाशी मार्केटचे जे खरबूज व्यापारी आहेत त्यांचं आजच आपल्या प्लॉटवर येऊन गेले आपले 4-5 प्लॉट जे आहेत त्या प्लॉटवर भेटीगाठी घेऊन थोड्याच वेळापूर्वी ते सुद्धा इथून गेलेले आहेत. असं सातत्यानं जो संपर्क असतो व्यापाऱ्यांचा, मग ते जागेवर खरेदी करणारे व्यापारी असतील, काय मुंबई वाशी मार्केटचे व्यापारी असतील, ते सातत्यानं आपल्या संपर्कामध्ये असतात. त्याच्यामुळे एक चांगला अंदाज आपल्याला या सगळ्या गोष्टीचा येतच असतो. तोच अंदाज आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि त्यातून आपल्या शेतकरी बांधवांना 2-4 दिवस थांबता येईल किंवा 2-4 दिवस आधी आपल्याला लवकर हार्वेस्टिंग करता येईल, ज्यातून आपल्याला होणारं नुकसान असेल किंवा होणारा फायदा असेल तर तो आपल्याला समजून येईल म्हणून खरं तर आपण हे व्हिडिओ देत असतो. ह्याच्यामध्ये बाकी हे व्हिडिओ देण्याचा बाकी कुठलाही उद्देश नाही. कारण अनेक वेळा मी बघितलं आहे की मार्केट वाढलेलं असतं परंतु शेतकरी मात्र कमी ह्याच्यामध्ये आपलं माल देऊन टाकतात आणि मग त्यांना समजतं की मार्केट आज वाढलेलं आहे किंवा 1-2 दिवसापासून मार्केटमध्ये तेजी चालू आहे. हे त्यांना माहीत होत नाही आणि त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांचा पण कुठंतरी फायदा होईल आणि आपले जे शेतकरी आहेत तर ते ह्या सगळ्या अपडेटमध्ये पण राहतील अशा पद्धतीनं विचार करून आपण ही अपडेट घेऊन येत असतो. आज आपण मार्केटची अपडेट बघणार आहे की कलिंगडच्या बाबतीत काय चाललं आहे आणि खरबूजच्या बाबतीत सध्या मार्केटचा ट्रेंड काय म्हणतो आहे हे आपण आज जाणून घेणार आहे. आज आपल्याला सांगायला आनंद आहे की जाग्यावरच्या ज्या खरेदी आहेत कलिंगडच्या त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण 12 रुपये सांगितल्या होत्या, त्या आज 15 रुपये दराने चालू आहेत. म्हणजे खूप चांगला दर आहे. 15 रुपये दर आपल्यासाठी जर बघितलं तर बऱ्यापैकी चांगला दर आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त नाही राहिला तरी चालेल पण एवढा दर टिकून राहावा अशीच प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. परंतु मी आज अगदी ह्यानं सांगतो की अजूनसुद्धा ह्याच्यामध्ये 1-2 रुपयाची वाढ आपल्याला लवकरच झालेली बघायला मिळू शकते. अशा पद्धतीचं सध्याचं एकंदरीत वातावरण आहे. थोडंसं अजून थोडंसं आता इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा होईल. साधारण 20 दिवस अजून तरी मार्केटला कुठलाही धोका दिसत नाही आहे. मार्केट बऱ्यापैकी स्टेबल राहील. एखाद दुसरा रुपया इकडं तिकडं किंवा WD एखादा आला, पावसाळी वातावरण तयार झालं तर थोडंफार अपडाऊन होतील परंतु फार अपडाऊन होणार नाही. त्याच्यामुळं जे शेतकरी बांधव ज्यांच्याकडे प्लॉट आहेत त्यांनी आपल्या व्यवस्थापनावर लक्ष द्या. आपल्या चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज कसं निघेल, वेल कसे बसणार नाहीत शेवटच्या टप्प्यामध्ये याच्यासाठी काम करा. नक्कीच आपला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच्या लागवडी तर आपण बोललोच की आत्ताच्या लागवडी खूप मोठ्या प्रमाणावर थांबलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला संयम ठेवून जर आपल्याला लागवड करायची असेल, कारण आपलं क्षेत्र असं आहे की आपल्याला या क्षेत्रामध्ये काम हे सातत्यानं चालू ठेवावं लागतं. तेजी मंदीची येत जात राहते परंतु आपल्याकडं प्लॉटच नसेल तर आलेल्या तेजीचा पण आपण फायदा घेऊ शकत नाही. अशा सध्या सगळी परिस्थिती असते. त्याच्यामुळं आत्ता जर तुम्ही इथून पुढं प्लॅन्टेशन करणार असाल तर नक्कीच तुम्ही धाडस करून ते नियोजन करा. त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला फायदा होण्याची चांगली शक्यता इथून पुढच्या काळामध्ये आहे. त्याच्यामुळं नक्की तुम्ही प्लॅन्टेशन करण्याचा विचार करत असाल तर नक्की प्लॅन्टेशन करा. येणाऱ्या काळातसुद्धा खूप चांगले दर आपल्याला रमजान झाल्यानंतर हे राहू शकतात. तसंच आता आपण खरबूजच्या बाबतीत बघूया काय परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की यावर्षी बऱ्याच दिवसापासून कोहिनूरचे जे दर आहेत, कोहिनूर म्हणून जे पिवळ्या रंगाचं खरबूज येतं तर त्याचे दर 40 रुपयेपर्यंत आहेत. म्हणजे 40 रुपये जागेवरचे दर आहेत त्याला. 40पेक्षा पण जास्त आहेत. परंतु यावर्षी आपण सगळ्यांनीच त्याच्याकडे पाठ फिरवली कारण गेल्या वर्षी आपण बघितलं की बऱ्याच वेळा त्याचे मार्केट खूप कमी होतात, खूप जास्त होतात. असं फ्लेक्झुअल मार्केट असल्यामुळे त्याच्यामध्ये कमी वर्ग आहे आपला. त्यानंतर आपला जो सगळ्यात जास्त वर्ग आहे तो कुंदनमध्ये आहे.
तर कुंदनची परिस्थिती बघितली तर तीसुद्धा सुधारताना दिसते. आज अक्षरशः म्हणजे मार्केटची परिस्थिती बघितली तर पिकलेला जो माल आहे कलर आलेला तर तो बॉबीच्या रेटमध्ये आज विकताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजे साधारण 25 रुपयापासून 27-28 रुपयापर्यंत पिकलेला माल म्हणजे आपण कच्चं कटिंग जागेवरचं नाही बोलत आपण, तर मार्केटला जो माल लागतो तर त्या पद्धतीचा जो माल आहे पिकलेला रेडी माल, तर तो माल जो आहे तो 27-28 25पासून 30 रुपयापर्यंतसुद्धा आज विकतो आहे. चांगल्या पद्धतीची मागणी त्याला आता येताना दिसते. येणाऱ्या काळातसुद्धा अजून याच्यामध्ये चांगली भर पडू शकते. चांगल्या पद्धतीचं मार्केट स्थिर असलेलं किंवा एक महिनाभर मार्केट आता थोडंसं संधी देणार असं पद्धतीचं वातावरण पुढं दिसतं आहे. बॉबी खरबूजचेसुद्धा दर आता चांगले स्टेबल झालेले आहेत. आजचा दर 28-29 रुपयाचा जागेवरचा दर आहे. 35 रुपयापर्यंतचा दर मार्केटला मिळतो आहे आणि एकंदरीत बॉबी खरबूजचंसुद्धा मार्केट आता कुठंतरी चांगलं हे धरतं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. बॉबीचंसुद्धा मार्केट येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं अजून ह्याच्यामध्ये 2-4 रुपयाची भर टाकू शकतं आणि एक चांगलं म्हणजे खूप चांगलं मार्केट शेतकऱ्यांना भेटू शकतं. खरं तर हे सगळे जे ह्या सगळ्या ज्या पिकाच्या आता लागवडीचा जो विषय आहे म्हणजे आपण कलिंगडच्या लागवडीसंदर्भात चर्चा केली, तशीच आपल्याला जर ह्याची लागवडीचा विषय घेतला आपण खरबूजच्या, तर त्यासुद्धा लागवडी कुठंतरी आता कमी झाल्याचं आपल्याला चित्र दिसतंय. आणि उन्हाळा जर ह्या वर्षीचा बघितला, येणाऱ्या काळामध्ये ही जी पिकं आहेत ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अजून संधी घेऊन येणार आहेत. मी परवासुद्धा बोललो, हे वर्ष आपल्या सर्वांसाठी देणं पाणी फेडायचं वर्ष आहे. हे आपण पावसाळा संपल्या म्हणजे अक्षरशः दिवाळीमध्ये आपण हे सांगितलं होतं की येणारं वर्ष हे आपल्याला हे वर्ष देणं पाणी फेडायचं वर्ष म्हणून आपण याच्यावर काम करूया. यावर्षी मोठमोठ्या संधी आपल्याला निर्माण होणार आहेत. खूप संधी अजूनसुद्धा म्हणजे अजून जसं पुढं जाईल आपण तशा खूप चांगल्या संधी निर्माण होणार आहेत. आत्तासुद्धा 15 दिवस अजून खूप चांगली परिस्थिती कलिंगड आणि खरबूजमध्ये राहू शकते. तिथून पुढंसुद्धा टप्प्याटप्प्यानं लगेच काही गोष्टी बिघडतील अशा पद्धतीचं नाही. फक्त आता मध्ये एक कलिंगडच्या लागवडीचा लॉट आहे, तो लॉट थोडासा संशयास्पद वाटतो आहे मला. नाहीतर मग ओव्हरऑल जर बघितलं आपण तर अजून महिनाभर किंवा साधारण 20-25 दिवस तरी मार्केटला कसलाच धोका दिसत नाही आहे. यातच जर पावसाळी वातावरण तयार झालं, वातावरणाला काय चेंजेस झाल्या तर 4-2 दिवसापुरतं 2-4 रुपये खालीवर होऊ शकतं मार्केट. याच्यापेक्षा फार काय होणार नाही. पण 12 रुपयाचा व्हिडिओ करून आपण 4च दिवस झाले. 4च दिवसात आज 15 रुपयाच्या खरेद्या चालू आहेत. बॉबीसुद्धा कुंदनसुद्धा त्या दिवशी 15 रुपये होतं. आज 18-19 रुपये जागेवर चालू झालेल्या आहेत खरेद्या. 18 रुपयाच्या तर डेफिनेटली चालू झालेल्या आहेत. त्या 20 रुपयेपर्यंत 22 रुपयेपर्यंतसुद्धा येणाऱ्या काळामध्ये जातील अशी सगळी परिस्थिती आहे. हे सगळ्या गोष्टीवर आपण काम का करतो आहे ही एक शेतकरी म्हणून आपण चर्चा करतो की ज्याच्यातून एक अंदाज आपल्याला पुढं आपण कायमच मार्केटच्या बाबतीत एक अंधारात चाच पडण्याची आपली परिस्थिती असते आणि कुणीतरी असं पुढं येऊन आपण एकमेकाला बोललं पाहिजे म्हणून खरं तर एक शेतकरी म्हणून हा संवाद आपण घडवून आणत असतो. याच्यातून पिकाचं व्यवस्थापन करण्यासाठी जो मूड असतो आपला तो मूड क्रिएट तर होईल तर आपण एखादं काम हाती घेतल्यानंतर अशा पद्धतीची चर्चा झाली तर ते पीक सांभाळतानासुद्धा जी आपल्याला एनर्जी असते ती नक्कीच या व्हिडिओमधून भेटावी हाच फक्त उद्देश आहे. शेवटी मार्केटचे हे सगळे आपण अंदाज घेऊनच आपल्या सर्वांना काम करायचं आहे. मी सुद्धा अशाच पद्धतीनं हे आपले सगळे खरबूजचे प्लॉट आहेत, 4 प्लॉट सलग आहेत आपले. याच्यामध्ये हा पण सेटिंगमधून बाहेर पडलेला प्लॉट आहे. वरचा आपला हार्वेस्टिंगला 4-5 दिवसामध्ये येणारा प्लॉट आहे. ह्याचे खूप व्हिडिओ झालेत आपले, कधी लावलं, का लावलं, कशासाठी लावलं, रोपं कॅन्सल आपण एकदा केली त्याचे व्हिडिओ बनवले. हे सगळं काम आपलं अशा पद्धतीनं चालू आहे की ज्याच्यातून आपल्याला मार्केटवर लक्ष देऊन आपल्याला हे प्लांटेशनचं काम आपल्या शेतामध्ये करायचं आहे. असे खूप सारे विषय, खूप साऱ्या चर्चा आपण सातत्यानं घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. हे काम आता आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे जेणेकरून यातला जो गोंधळ आहे आपलं एकदमच जी लाट येते आपल्या सर्व शेतकऱ्यांची, तो माइंडसेट आपल्याला बदलण्यासाठी सुद्धा हा ट्रेंड आपल्याला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून यावर चर्चा सातत्यानं आपण करत राहणार आहोत. आपल्याही काय सूचना असतील, आपलेही काय जर प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की हे करा. त्याच्यावर आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होऊया आणि एक चांगली शेतीवरची एक चांगली सशक्त चर्चा, एक दिशा देणारी चर्चा आपल्याला सातत्यानं करत राहायची आहे. खूप खूप धन्यवाद.